हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं एकदम मी सीमा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आज आपल्याला करायचे आहेत आयब्रो. तर बघू शकता माझ्या आयब्रो खूप वाढलेले आहेत, म्हणजे पूर्ण वाढलेले आहेत. तर आयब्रो कशा करायच्या आहेत त्याच्यावर मला व्हिडिओ बनवायचा होता, त्याच्यासाठी मी पूर्ण आयब्रो वाढून दिलेले आहेत. तर आता आपल्याला हे आयब्रो घरच्या घरी कशा करायच्या तर ते बघणार आहोत. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला व्हिडिओ चालू करूया. तर सगळ्यात अगोदर मी घेतलेला आहे रील, म्हणजे हा आपण घरचा रील घेतलेला आहे. मी स्पेशल आयब्रोचा आहे, तो नाही घेतलेला. तर काय करायचं आहे आपल्याला, साधारण एवढा घ्यायचा आहे. आणि मी तर एका साईडला आरसा ठेवलेला आहे, कारण की त्याच्यामध्ये एवढा आपल्याला क्लिअर दिसत नाही. तर मला खूप घाई आहे, तर मी थोडंसं फास्ट आयब्रो बनवते. तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला, हे थोडेसे वरचे केस आहेत ना ते कट करून घ्यायचे आहेत. बघू शकता मी थोडेसे कट करून घेतलेले आहेत. आणि हा जो इथं आपल्याला गाठ द्यायची आहे आणि हा जो आपला थ्रेड झाला, तर आपल्याला ह्याला एके हाताने फोल्ड करायचं आहे. आणि ही आयब्रो करताना आपल्याला ह्या डायरेक्शनने आयब्रो करायची आहे. बघू शकता मला ही आयब्रो अगोदर बनवायची. तर काय करायचं आहे, उलट्या डायरेक्शनने हेअर काढायचे आहेत. अगोदर करायच्या अगोदर थोडेसे आपल्याला म्हणजे पातळ दिसतात आणि केल्याच्या नंतर उमठून दिसतात, म्हणजे जाड वाटतात. माझ्या जास्त खूप जाड नाही आहे. बघू शकता वरच्या साईडचे थोडे राहिलेले आहेत. आणि फोरहेडवरचे पण आपल्याला लगेच काढून घ्यायचे आहेत. बघू शकता वरच्या साईडने पूर्ण झालेले आहेत. आणि आता आपल्याला हे खालच्या साईडचे आहेत ते काढून घ्यायचे आहेत. हे काढताना थोडासा त्रास होतो. तर बघू शकता ह्या आयब्रोमध्ये आणि ह्या आयब्रोमध्ये किती सारा फरक दिसत आहे. ही जास्त पातळ वाटते, कारण की ही मी अजून केलेली नाही. आणि ही केली तर ही जाड दिसते. अजून मी ह्याला आयब्रो पेन्सिल वगैरे काहीच नाही यूज केली. तर सुद्धा बघू शकता केल्याच्या नंतर आयब्रोमध्ये किती फरक दिसतो. तर आता आपल्याला ही पण आयब्रो सेम तशीच करायची आहे. तर चला ही पण करून घेऊया. त्याची पण अगोदर काय करायचं आहे, हे वरचे हेअर आहेत ते कट करून घ्यायचे. म्हणजे आपल्याला आयब्रोला छान शेप देता येतो जर आपण अगोदर हेअर कट करून घेतले तर. आणि नंतर केले तरी पण चालतं, पण मला म्हणजे अगोदर केले तर छान आयब्रो बनवता येतात. तर आता आपण अगोदर फोरहेडचे केस काढूयात आणि वरच्या साईडचे केस काढून घेऊयात अगोदर. तर आपल्याला ह्या करताना ह्या उलट्या डायरेक्शनने हेअर कट काढायचे आहेत. आणि ह्या काढताना आपण ह्या डायरेक्शनने काढले तर काढता येतात, नाहीतर आपण डायरेक्ट असे काढायचा प्रयत्न केला तर तसे अजिबात नाहीत निघत. तर चला अगोदर आपण फोरहेडवरचे काढून घेऊया. आणि मेन म्हणजे इथं आहेत हे पण आपल्याला काढून घ्यायचे आहेत. मला जास्त नाही आहेत, पण जास्त असेल तर काढून घ्यायचे आहेत.
आणि आपण जो थ्रेडचा रीळ आहे तो थोडा जास्त त्याने त्रास होतो, ह्या रीळने त्रास नाही होते. त्यामुळे मी जास्त करून हाच सॉफ्ट असतो त्याच्यामुळे हाच मी यूज करते. तर बघू शकता लगेच थोडासा फरक जाणवतो, केल्याच्या नंतर खूप छान दिसत आहे. त्यात आपल्याला ह्या खालच्या साईडच्या आहेत ते काढून घेऊया. बघू शकता ही थोडीशी फास्टमध्ये झाली, पण अजून थोडेसे छोटा छोटा हेअर आहेत ते काढून घेऊया. ते थोडेसे अजून कट करावं लागते. ही थोडीशी अजून ब्रॉड वाटते, तर ही थोडी अजून बारीक करायची आहे. ही थोडी छोटी वाटते, ही थोडी मोठी वाटते. बघू शकता आयब्रो फायनली झालेली आहे. फायनली आयब्रो तयार झालेले आहेत आणि आयब्रोच्या नंतरचा लुक वेगळाच येतो आणि आयब्रो करायच्या अगोदर वेगळा दिसतो. तर मी अजून याला आयब्रो पेन्सिल वगैरे काहीच नाही लावली. आयब्रो पेन्सिल लावली अजून खूप छान दिसत आहे. बघू शकता फायनली आयब्रो झालेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आयब्रो तुम्हाला शिकायला भेटले असल्या तर ते पण कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.